प्रार्थना फाउंडेशन ही संस्था सोलापूरमधील मोरवंची या गावी शेतकरी आत्महत्याग्रस्त वंचित निराधार मुलांसाठी प्रार्थना बालग्राम हा निवासी प्रकल्प चालवते, तर अनाथ बेघर निराश्रित वयोवृद्ध लोकांसाठी मोफत वृद्धाश्रम चालवते. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. संस्थेची गरज ओळखून अरविंद किणीकर यांनी प्रार्थना फाउंडेशनला अँब्युलन्स भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पत्नी सुजाता किणीकर यांचे 2 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ ही अँब्युलन्स प्रार्थना फाउंडेशनला देण्यात आली. या अँब्युलन्सचा उपयोग आश्रमातील वृद्ध आणि मुलांसाठी तर होणारच आहे, त्याबरोबरच मोरवंची, शिरापूर, रानमसले, बिबीदारफळ, लांबोटी, भांबेवाडी या पंचक्रोशीतील लोकांना याची मोफत अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या भागात आजही आरोग्य सेवा पोहोचू शकत नाहीत, जिथे लोक स्थलांतर करतात, ऊसतोड कामगार, झोपडपट्टी भागात तसेच रस्त्यावर पडलेल्या बेघर लोकांना या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार असल्याचे मत संस्थेचे सचिव अनुप्रसाद मोहिते यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी आश्लेषा देखणे, सीमा किणीकर यांनी प्रार्थना फाउंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे संचालक सोमनाथ लामगुंडे यांनी अरविंद किणीकर आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रसंगी अरविंद किणीकर, भालचंद्र किणीकर, सीमी किणीकर, आश्लेषा देखणे, शिरीष देखणे, सोमनाथ लामगुंडे, संतोष क्षीरसागर, प्रसाद मोहिते, अनु मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.